आमचे साळगावचे प्रभारी तसेच आमचे डायनॅमिक MLA केदार भाई, आमचे साळगाव मंडळ अध्यक्ष गौरीश मडकेकर, आयचो युवा मोर्चा ह्या कमिटी युवा मोर्चा सालिगांव कमिटीचो आउटगोईंग प्रेसिडेंट म्हाका तो हांव सगळ्यांचें स्वागत करता. तसेच मागीर पंचायत मेंबर, मागीर युवा मोर्चा अध्यक्ष, आमदार जावन बरें काम करता म्हणून आमचे मुख्यमंत्री तांकां JSIDCचे वायस चेअरमॅन केले. त्याच्या नंतर रोखडेच प्रमोट करून आयज GTDCचे चेअरमॅन म्हणून काम करता आणि कॉन्स्टिट्युएन्सीची उदरगत आमची बऱ्यापैकी फुडें चलत आसा. अशेंच आमदार तुमकां सपोर्ट करतलो आणि आमचो मंडळाचोय सपोर्ट आसतलो. महिला मोर्चा आमचो स्ट्रॉंग आहा. आता जी तुमी टीम आसा ही तुमी स्ट्रॉंग जाल्ल्यान युवा मोर्चा स्ट्रॉंग करूंक जाय, कारण इलेक्शन लागीं पावलेलें आसा. परत एकदा तुमचे हांव सगळ्यांचे स्वागत करता. सिद्धांत विठ्ठल नाईक, विठ्ठल दास नाईक त्यांनी पुढे येऊन रावले. डॉक्टर सिद्धांत विठ्ठल दास नाईक आमचे डॉक्टर झाले आहेत. नेक्स्ट डॉक्टर दिया संतोष शेट्ये यांच्यानी पुढे होते. Thank you. Feliz. तेंडुलकर याच्या नाव घोषित करता. प्रेसिडेंटाकडे मागता शुभम पेडणेकर आणि रुद्रेश व्हाईस प्रेसिडेंट म्हणून आज डिक्लेअर केला. शुभम पेडणेकर आणि रुद्रेश साळगावकर. परत एकदा टाळ्यो लागली. जनरल सेक्रेटरी असा तुकाराम राणे आणि साईतेश परब हे दोघांना टाळ्यो मारून त्यांचे अभिनंदन करतात. सगळ्यांनी टाळ्यो मारच्यो, मोठ्यान टाळ्यो मारच्यो. कमिटी सगळ्यांनी मेंबर्स म्हणून ऋषी मांद्रेकर, साहिल पिकुलकर, प्रतीक कोरगावकर आणि अमोल गोयकर चारू जणांना मागतात. सगळ्यांना परत एकदा अभिनंदन सगळ्यांचे. अपर्णा मांद्रेकर, सुनीता सावंत, मानसी नायक, तेजस्वी नायक, मंजुश्री तारी, आकांक्षा सावंत, अपूर्वा पालेकर, श्रेया श्रवण हलदरकर, वैभवी बँकर मार्कणकर, वैशाली नायक, इशिता मांद्रेकर, गीतिक्षा मांद्रेकर, मानसी कामत,
ऐश्वर्या नाईक, दीक्षिता मांद्रेकर, तन्वी कोनाडकर, मिताली नामदेव शेटगावकर, दशमी पेडणेकर, रिया आंबेडकर आणि निकिता दिगवेकर. बस त्यांची नावं कॉल आउट करता सगळ्यांनी एक एक एकट्या करून वयर येवचे. आयुष बाबन, वैभव केरकर, सायरन पेडणेकर, प्रजित पेडणेकर, अर्जुन गावंडर, कासिम पटेल, गिरीश नाईक, प्रभू पोपाड, कार्तिक कुंभालगी, तफास शेख, नाईक शेख, साईजय शिरोडकर, शोधनचारी, सूरज अगरवाडेकर, सगळ्यांनी मोठे ताळे वाटलो. कपिल पालेकर, ओम रेडकर, मोठ्यान ताळ्यो वाटतो त्यांना. ओम रेडकर, परशुराम शिव, श्रवण हळदणकर, प्रवीण नाईक, रजत हडवड. पार्टीक एज अ मेंबर म्हणून जॉईन जाल्लो आणि 22 वर्सांचेर आयज तुमच्या मदीं सालिगांव मतदारसंघाचो भारतीय जनता युवा मंचाचो अध्यक्ष म्हणून तुमच्या कडेन उबो आसा. हें सांगतना म्हाका खूब खोशी भोगता. केदार बाई सुद्धा पार्टीन एज अ मेंबर म्हणून जॉईन जाल्लो. तशेंच बाईन 3 टर्म अध्यक्ष म्हणून काम केला आणि सांगताना खूब खोशी जाता. आयज बाई आमच्या मदीं सालिगांव मतदारसंघाचो आमदार म्हणून आमच्या मदीं आसा. फुडल्या महिन्यांनी आमी सगळे यूथ वांगडा जावया, एकवट जावया आणि बाकीच्या युथां खातीर बऱ्यांतली बरी कामां करया. स्पोर्ट्स इव्हेंट्स ऑर्गनायज करया. पार्टी आमच्या खातीर वेगवेगळे इव्हेंट्स आणि सगळे ऑर्गनायज करतात. तशें आमी पार्टीचो साथ दिवया, पार्टी वांगडा रावया आणि बाकीच्या युथां खातीर आमी इव्हेंट्स ऑर्गनायज करया. जाय कारण आमकां भारतीय जनता पार्टीचे हे जे मॅनेजमेंट आसा इलेक्शनाचे, लोक सदांच ऑपोजिशन आनी थोडी मिडिया आमकां विचारता की तुमी इतली इलेक्शनां जिखतात कशे, जाल्यार तांकां ऑपोजिशन आमकां कितें म्हणटा की आमी ईव्हीएम हॅक करता. म्हणून आमी ईव्हीएम हॅक करिना, आमी लोकांची काळजां हॅक करता बुथार वचून, म्हणून आमी जिखतात इलेक्शनां. आनी त्या खातीर आमकां प्रत्येक बुथाचेर 10 युवा काडचे पडटले. हे सगळे मंडळाचे हांव सदांच फकाणांनी आमच्या मिटिंगेक केन्ना केन्ना म्हणटा की हे मंडळाचे जे कार्यक्रम आसतले ते करपाकूच जाय, ते पयले काम. पण आमकां ब्लड डोनेशन कॅम्प, क्रिकेट टुर्नामेंट, फुटबॉल कॉम्पिटिशन, घुमट आरती कॉम्पिटिशन ह्याच्या फुडें वचून आमकां वाड्या वाड्याचेर राजकारण करपाक जाय. युवा मोर्चाचे काम हे सगळें करपाकूच जाय. पण आमकां कोण जर शेजाऱ्याक जर आमची मदत जाय जाल्यार युवा मोर्चाचो कार्यकर्ता म्हणून तेका शेजाऱ्याक पावपाचे काम आमचे आसतले. नाल्यार आतां ट्रेंड कितें जाला, आमी खंय रे पणजे रे, आमी मातशे आमदाराच्या ऑफिसान रे, आमी मातशे क्रिकेट टुर्नामेंटात बिजी आहा आनी शेजाऱ्याक जर हेल्प जाय जाल्यार आमची हेल्प तेका पावना, जाल्यार आमकां व्हॅल्यू उरचो ना. तुमी युवा मोर्चाचे सगळे कार्यकर्ते, 22-23 वर्साचे जेनझी कार्यकर्ते, तुमकां जर समाजान एक रिस्पेक्ट जाय जाल्यार तुमकां समाजान कोणाक जर काम जाय, कोणाक जर दुःख आसा जाल्यार ते सोडोवचे पडटले. ते भारतीय जनता पार्टीचो तसो ऑपोजिशनाचो डीएनए. त्या खातीर आमकां युवा मोर्चा म्हणून स्पेशली रिडींग, आमकां न्यूज पेपर वाचपाक जाय, गव्हर्नमेंटाच्यो पॉलिसी शिकच्यो पडटल्यो, जाल्यारच तुमी ऑपोजिशन जे अटॅक करता तेका उत्तर दिवपाक पावतले. आयज कितें जाला की सगळ्याक रस्ते, हायवे, एअरपोर्ट हे सगळे जाला. पयलीं
हे सगळे जाय नसले तेन्ना लोकांक अट्रॅक्शन असतले की भारतीय जनता पार्टीच्या सरकारान अटल सेतू बांधलो तेन्ना 8 दीस अटल सेतू बंद दवरचो पडलो कित्याक लोकांक सेल्फी मारपाची उमेद येयली तेन्ना. पण आयज इतले रस्ते जाला, इतले एअरपोर्ट जालो, इतले सगळे प्लांट जाला, सो ते जी क्रेज असता ती इन्फ्रास्ट्रक्चरची क्रेज तितली उरूना. आता भुरग्यांक हे फेक नरेटिव्ह कसले करतात, एक तर एनवायरमेंटाचो करतात नाल्यार दुसरो अस्मितायेची घडपयतात. गोंयची अस्मिता आनी गोंयचे एनवायरमेंट ह्या दोन विशयाचेर आयच्या काळात राजकारणात गोंया भितर हे राजकारण गोंयच्या युवा वर्गाक हे ब्रेन वॉशिंग चालू आसायचे. जाल्यार हांव एनवायरमेंट म्हणून सांगता, दिस इज दी सेम भारतीय जनता पार्टी हू नोटेड महादई वायल्ड लायफ सेंच्युरी 1999. हे सगळ्यांक खबर आसपाक जाय. 1999 अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारान महादई वायल्ड लायफ सेंच्युरी डिक्लेअर केली. नेत्रावती वायल्ड लायफ सेंच्युरी भारतीय जनता पार्टीच्या सरकारान डिक्लेअर केला. 4 लाख हेक्टर नो डेव्हलपमेंट झोनात घालपाचे काम हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारान केला. 10 लाख झाडां लावपाचो कार्यक्रम हातीन घेतला मुख्यमंत्री आणि खासदार दिलीप मोपा, केदार भाई तुला असले थंय तो कार्यक्रम घेतला. हे सगळे एनवायरमेंटा खातीर भारतीय जनता पार्टी करता. पण हे आमकां फेक नरेटिव्ह करून खंय तरी कितें तरी भानगड जाली जाल्यार बारीकशी गांवांतली हे व्हडले करून आमकां दाखयता. पण एक लक्षात धरा, गोंयचो एनवायरमेंट जर कोणे प्रोटेक्ट केला जाल्यार तो भारतीय जनता पार्टीच्याच सरकारान प्रोटेक्ट केला. आणि आमकां हे उत्तर तांकां दिवपाक जाय. आमकां हेच्या खातीर वाचन करचें पडटलें आणि वाचन केलें जाल्यारूच आमी उत्तर दिवपाक पावतले. नाल्यार आमी बेस्टेड कॉमेंट कोणाक ऑफेंड केलो, कोणाचेर बेस्टेड गाळ्यो घालून कॉमेंट मारले, हे आमकां करपाचें ना. आमकां टेक्निकल आन्सर दिवपाक जाय सोशल मिडियाचेर. सो ह्या खातीर हे सगळ्यो गजाली आमकां करपाक जाय. तेच्या भायर बुथाचेरूय वचून कामां करपाक जाय. आनी स्टेटी वयले जे कार्यक्रम येतले, आतां येणाऱ्या काळात सीएम चषक आसतलो, सीएम ट्रॉफी आसतली, तेच्या खातीर आमकां साळगांव मतदार सगळ्यात हायेस्ट पार्टिसिपेशन आमकां करपाक जाय. ज्या खातीर वर्षाला कडेन मागता की तेणी आताच्यानूच टीम रेडी करपाक जाय. आणि हे सगळे करून आमचे अध्यक्ष दामूभाई हेचे जे स्वप्न आसा 27 30 सिटां आमदार, 30 सिटां हाडपाक जाय. तितून साळगांव मतदारसंघाचे कमळ आणि केदार भाई परत एकदा विधानसभेत बसतले आणि फाटल्यापेक्षा चड मतां घेऊन बसतले आणि फाटल्यापेक्षा चड युवा मतां आमकां केदार भाई पडटली. इतले जाव म्हणटा. त्यांची पुराय कमिटी जी काढल्या, युवा मोर्चा आणि युवती मोर्चा, तुमकां सगळ्यांक पयलीं कॉंग्रेच्युलेशन्स म्हणटा. आणि सगळ्यांक मागता की तुमी एकामेकांक ताळयो मारून आयज सगळ्यांचे वेलकम करता म्हणून. युवा मोर्चा म्हणटकूच म्हजो सारको लागचें नातें सालिगांव मतदारसंघाचो 9 वर्सां कंटिन्यूटीव 3 फावटी हांवें युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून काम केलां. आणि हे करता आसतना खरेंच म्हाका स्टेजीरूय भरपूर काम करपाक मेळ्ळें. आमचे तेन्नाचे म्हणजे लिडर शर्मत रायतुरकर आशिल्ले, समीर मांद्रेकर आशिल्ले, संकेत आशिल्ले, भावेश आशिल्ले, अशी कितलीशींच नांवां. आणि आमी त्या टायमार भरपूर काम केलां. ते सगळे आयज हांगा बसून स्टेजीर तुमी नांवां काडटा आसतना सगळे रिवायंड जाताले. आणि म्हाका दिसता तुषार तुमकां एकूच सांगपाक विसरलो, जे हांव रिमायंड करता की भारतीय जनता पार्टीचो स्टेटीचेर युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून डॉक्टर प्रमोद सावंत हेंच्यांनी काम केल्लें आनी यशस्वीपणान काम केल्लें. हें हांव मुद्दामून तुमकां कित्याक सांगता. आनी म्हाका दिसता तुषार सगळे कडेन हेजें मेन्शन करपाची गरज आसा. आनी कित्याक गरज आसा जाल्यार भारतीय जनता पार्टी एकमेव पार्टी आसा थंयच्यान सादारणांतलो सादारण मनीस, युवातलो म्हणजे भुरगो सारको हो सगळो एक स्टेप मारून फुडें करूंक शकता. आयज तुमी जर एग्जाम्पल घेतलें जाल्यार म्हाजें एग्जाम्पल, हांव 2006 हांव बूथ अध्यक्ष म्हणून हांवें काम सुरवात केलेलें. तेन्ना श्रीकांत मलीक तेका ती तिकेट फावो जालेली, थंयच्यान सुरवात जालेली. मागीर इल्ले इल्ले करून युवा मोर्चा जालो, मागीर जनरल सेक्रेटरी जालो, पंच मेंबर जालो, सरपंच जालो आनी आयज हांव आमदार म्हणून तुमच्या फुडल्यान आयज उलयतां. पूण ही जर्नी जी भारतीय जनता पार्टी हितूनच पॉसिबल आसा. हेज्याकून व्हडलें एग्जाम्पल जर तुमी घेतलें जाल्यार आयज तुमी पळयता की आमचे गोंयचे मुख्यमंत्री जे आसा, हे गोंयचे मुख्यमंत्री हेंच्यांनी सुद्दां भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचेर काम केलां. पयलीं कॉन्स्टिट्युएन्सीनूय केलां आनी मागीर स्टेटीचेरूय केलां. सो हांव तुमकां ही क्लॅरिटी आयज मुद्दाम हाडून दिवंक सोदतां. कित्याक हांव तुमकां अश्युरन्स दिता की आयज युवा मोर्चाचे वयर बसलेले भुरगे आनी तुमच्या मदीं बसलेले भुरगे एक ना एक दीस कोण तरी पंचायत मेंबर जातलो, कोण तरी सरपंच जातलो, कोण तरी MLA जातलो, कोण
कोण तरी मिनिस्टर जातलो, कोण तरी चीफ मिनिस्टर जातलो. आनी म्हाका दिसता हेकाच लागून आमी भारतीय जनता पार्टीचें काम सिरियसली घेवपाक जाय. कित्याक भारतीय जनता पार्टी जेन्ना युवा मोर्चाचेर काम करता तेन्ना तेंचें लक्ष वयरच्यान सकयल आसता. आनी तेकाच लागून म्हणजे एक एकट्याक करून म्हणजे चूज करून ते काडटा. तुषार काम करता. तुषारानूय म्हणजे डायरेक्ट आयलो तो हितून अध्यक्ष जावना. आणि भरपूर काम केलें. करण आमचो आसा, आमचो धुरी आसा. पण एक स्टेप मारून आमकां सगळ्यांक फुडें वचपाक ऑपॉर्च्युनिटी आसा. ही फक्त भारतीय जनता पार्टीची. आयज तुमी पळयत आसतले आमचे अध्यक्ष वर्षद हेणे आयज तेका एक ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळ्या तुमच्या बरोबर रावून. आनी करणान अशें सांगलां की पोजिशनाक केन्नाच रावपाचें न्ही. आयज वर्षद पोजिशन तेका मेळ्ळो अध्यक्ष म्हणून. पूण तो सगळ्यांनी एकठांय जावन हातान हात घालून गोंयान हात घालून एकामेकांचें काम करचें पडटलें. ऑपोजिशनान आशिल्लें त्या ऑपोजिशनाचेर सत्तेचेर हाडपाचें हितून सगळ्याकून व्हडलें काम जर कोणें केलां जाल्यार म्हाका दिसता युवा मोर्चान. ज्या तरेन तेंच्यांनी ऑपोजिशन आसतना मोर्चा हाडले, गव्हर्मेंटाचे म्हणजे नाना गजालीचे लोकांचे फुडें दाखोवन दिले. हेकाच लागून आयज भारतीय जनता पार्टी सत्तेर येयल्ली आसा. आनी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चांनी म्हाका दिसता अशेंच फुडें काम करपाची गरज आसा. आयज आमी धरना उडोवंक शकना. पूण आयज आमी तुशारान सांगला तशें ज्यो गव्हर्मेंटाच्यो स्किमी आसा, ज्यो म्हणजे एम्प्लॉयमेंट मेळपाच्यो सगळ्यो ऑपॉर्च्युनिटीज आसा ह्यो सगळ्यो आमकां लोकांचे फुड्यान व्हरच्यो पडटल्यो. लास्ट टायम आमी पळयलां आनी हेजेर पळयलां आमी आमचे राज्यसभा खासदार जे आसा हे सदानंद भाई हेंच्या अंडर म्हणजे सक्सेसफुली तेंच्यांनी मॅक्झिमम सीट गोंय राज्यांत हाडलेले. आनी तेन्ना सुद्दां तेंच्यांनी एक भार दिल्लो की आमची युवा मोर्चा टीम जी आसा ही बरी आसची. आनी म्हाका दिसता तेकाच लागून मॅक्झिमम सीट ते हांगा हाडपाक पावले. आनी सगळ्याकून यशस्वी प्रेसिडेंट भारतीय जनता पार्टीचे म्हणून आयज पर्यंत तेचें नांव सतत आमी घेतात. युवा आणि युवती सगळ्या भावांनी भयणांनो, सगळ्यात पयलीं हांव तुमचे सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन करता. कारण येणारी 3 वर्सां ह्या मतदारसंघाचे युवा मोर्चाचें काम हें तुमच्या हातान आसा आनी फुडें व्हरपाचें काम तुमी करतले. आनी म्हणून आज तुमी सगळ्याच जाणांनी हांगा फुलूय घेतले, तुमचें अभिनंदन जालें. आनी म्हाका दिसतालें की भुरगे घरांतल्यान फूल येतलेच वयतले काय म्हण, पण एक सुद्दां भुरगो हांगाच्यान हाडूं ना. आनी त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी स्वतःहून हे काम फुडें व्हरपाचें ठरयलें आसा म्हणून तुमचें सगळ्यांचें अभिनंदन करता. म्हजे उलोवपी म्हजे पयलीं केदार बाब उलयले, आमचे तुषार बाबूय उलयले. आनी ज्या तरेची गेली 4 वर्सांचें काम आमचे आदले अध्यक्ष करण गोवेकर त्याच्या संपूर्ण टिमीन ह्या मतदारसंघाची धुरा सांबाळी पार्टीचें काम फुडें व्हेलें. आनी प्रत्येक जशें उदाहरण करण आमचो तुषार म्हणटालो की एखादो मोर्चा जर जालो आसत जाल्यार गोंयच्या त्या मोर्चा भितर जास्त लोक कोण वचपाचे आसत जाल्यार मागीर ते सारेगांवचे पयलीं पसून. आनी त्यामुळे ती परंपरा जी आसा ही परंपरा वर्षद तेंडुलकर आनी तेजी पूर्ण टीम हांवें पळयलो ज्या तरेचो जोश तुमच्या भितर आशिल्लो, ज्या तरेन ताणें सांगलें तेंडुलकरान की आपण 22 वर्सांचो आज अध्यक्ष जालो. आनी तेजे बरोबर जे जे हांगा वयर येताले आनी ज्या तरेचो आवाज आनी ज्या तरेन ताळयो हांवें पळयलो. आनी त्यामुळे तुमच्या भितर एक जोश आसा ह्या मतदारसंघाचें काम फुडें व्हरपाक. आनी म्हणून जवळ आमच्या तुशारान म्हणलें इलेक्शन कारण हांव फक्त चुकीची कदाचित बातमी वचची न्ही, चुकीची खरें इलेक्शन जें आसा तें डिसेंबरान जावचें ना. इलेक्शन हें जानेवारीन डिक्लेअर जातलें आनी फेब्रुवारीन इलेक्शन जातलें. आनी त्यामुळे आमकां सगळ्यांक तेणें कारण युवा असल्या कारणान तुमी तयारी करूं जाय म्हणून आमकां तेणें सांगिल्लें आसा की निवडणुकीची तयारी आमी 2 म्हयने पयलीं जावं जाय. म्हणजे आमी सगळ्या जाणां भितर कारण युवा जे आसा ह्या युवांनी तयारी करची पडटली. आनी म्हणून तेजें प्रिपेरेशन जें आसा हें प्रिपेरेशन आमकां करूंक जाय. आनी आज देशभरा भितर भारतीय जनता पार्टी युवा पार्टी जाल्ली आसा. कारण आमी ठरयलें की देशभरा भितर आमचे नॅशनल प्रेसिडेंट हे 45 वर्सांचे आसात. आनी आमच्या मतदारसंघाचे सगळे अध्यक्ष जे आसात तांकां आमी 45 वर्सां सकयले आसात. आनी त्यामुळे युवा मोर्चाची टीम जी आसा ही आमची 30 वर्सां सकयल म्हणजे 22 वर्सांचे अध्यक्ष. आनी त्यामुळे यंग टीम जी आसा कारण आज जर हांवें पळयलें की सबंद जगा भितर यंगेस्ट देश जर कोणाचो आसा जाल्यार तो भारत देश. आनी हाच्या भितर महिलांचें नेतृत्व हे सगळ्यांत म्हत्वाचें आसा. आनी त्यामुळे ह्या हातून आजच्या हाचे भितर म्हाका खूब बरें दिसलें की केदाराच्या ह्या मतदारसंघा भितर रोरीस आनी पूर्ण टीम आनी तेणें एक बरी टीम डेव्हलप केली. आनी ह्या हाच्या भितर सगळे युवा आनी युवती जितले युवा आसा तितले युवती हांगा आसात.
कारण मतदान जे आसा ते जितले आमी पर्सेंटेज जी आसा मेलांची आहा तितली फिमेलांची त्यांची प्लस आसा जास्त आसा आणि त्यामुळे त्यांचा समान तितलोच अधिकार असू जाय तितलेच रिप्रेझेंटेशन असू जाय ते ह्या मतदारसंघा भितर त्या तरेची बऱ्या तरेची जस्टीस दिल्ली आसा वेगवेगळे मोर्चे आसा महिला मोर्चा आसा युवा मोर्चा आसा किसान मोर्चा आसा ओबीसी मोर्चा आसा मायनॉरिटी मोर्चा आसा एससी मोर्चा आसा एसटी मोर्चा आसा आणि त्यामुळे 7 वेगवेगळे मोर्चे आसा आणि एक आमची पॅरंट टीम जेका आमी मंडळ म्हणतात जेका आमी स्टेट टीम म्हणतात आणि त्यामुळे ह्या सगळ्या मोर्चा जे आसा ह्या सगळ्या मोर्चा भितर सगळ्यात महत्वाचो जर मोर्चा खंयचो आसत जाल्यार महिला आणि युवा आज देशाचे नेतृत्व जे आसा हे आज युवा मोर्चाच करतात मागीर आमचे राष्ट्रीय अध्यक्षा पासून बाकीचे जे सगळे आसात आज राष्ट्रीय अध्यक्ष जे आसात हे ऑल इंडिया युवा मोर्चाचे जनरल सेक्रेटरी आशिल्ले आणि गोंयचे मुख्यमंत्री जे आसात ते ह्या गोंयचे युवा मोर्चाचे अध्यक्ष आशिल्ले आणि त्यामुळे ह्या सगळें काम फुडें व्हरता आसतना एखाद्या मतदारसंघा भितर एखादी टीम ज्या वेळाचेर आमी स्ट्रॉंग म्हणटात महिला आणि युवा जर कोणी तरी आमच्या अध्यक्ष नेहालान म्हणलें आमचो वर्षदान सांगलें की महिला शक्ती आणि युवा शक्ती एकत्र जाली आसत जाल्यार आमकां कोण हरोवपाक शकना आणि खरें जर पळोवलें आसत जाल्यार ह्या मतदारसंघा भितर हे दोनूय टिमी बरे आसात हांवें महिलांचो कार्यक्रम वेगवेगळे पळयले ज्या तरेचो जोशपूर्ण असे कार्यक्रम जे आसा हे महिला भितर आसात आणि त्यामुळे प्रत्येक ह्या मतदारसंघातल्या प्रत्येक बुथापर्यंत महिलेचें काम आसा आमची महिला मोर्चाची अध्यक्षा आमची नेहा केरकर हिच्या अध्यक्षते सकयल देवळाचेर तिची घोषणा जाली आणि ज्या तरेचे कार्यक्रम आमी पळयतात तिच्या पयलीं काम करणारी महिला आसा तिणें केल्लें काम आसतालें आणि त्यामुळे हे दोन्ही जे मोर्चे आसात युवा आणि महिला हे जर स्ट्रॉंग असत जाल्यार आमकां कोणूच हारोवपाक शकना आणि त्यामुळे ही जबाबदारी तुम्ही सगळे जण मोठ्या तरेन पार पडटले आणि भारतीय जनता पार्टीचो उमेदवार परत एकदा ह्या मतदारसंघा भितर निवडून दिवपाची जबाबदारी तुमच्या हातीन आसा आणि त्यामुळे हे काम करता आसतना आज हांव पळयता कारण प्रभारी म्हणून ह्या मतदारसंघाची जबाबदारी म्हजे कडेन आसा गेल्या वेळाचेर आमी मन की बात प्रोग्राम पळयलो हांवें म्हणलें की आमकां 100% मतदारसंघा भितर यशस्वी करपाक जाय ह्या मतदारसंघा भितर गेल्या म्हयन्या भितर मेचो जो मन की बात कार्यक्रम जालो 100% आमी करपाक शकले जुनाचो जो कार्यक्रम जालो फाटल्या 28 तारखेर ह्या सगळ्या मतदारसंघा भितर 100% तुमी यशस्वी केलो या संपूर्ण जगा भितर सगळ्यात व्हडली पार्टी खंयची आशिल्ली कम्युनिस्ट पार्टी चायना त्यांचे मेंबरशीप जे आसले ते 7 कोटी मेंबर आशिल्ले आज तुम्ही सगळे लक्की आसात की मेंबर आसात आणि त्या पार्टीचे तुम्ही मेंबर आसात या देशा भितरली सगळ्यात राजकीय व्हडली पार्टी ज्या पार्टीची ह्या देशा भितर 31 जो स्टेट आणि युनियन टेरिटरी जो आसा राज्य आणि संघ प्रदेश 31 आसात भारतीय जनता पार्टीचा